गुड मॉर्निंग स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट बघितली. आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट काय सांगते आहे की एखादं गिव्हन फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, त्याला तुम्ही पहिल्यांदा डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला मिळतं dy/dx म्हणजेच f डॅश ऑफ x. ठीक आहे. सपोज तुम्ही एखादं फंक्शन घेतलं f ऑफ x, याला पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला मिळतं आहे f डॅश ऑफ x. या f डॅश ऑफ x ला पुन्हा डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे f डबल डॅश ऑफ x. आता या f डबल डॅश ऑफ x ला जेव्हा तुम्ही परत डिफरन्शिएट करणार आहात तेव्हा तुम्हाला मिळणार आहे f ट्रिपल डॅश ऑफ x. अँड दिस वी कॅन मेक अप टू nth टर्म. आपण nth टर्म मध्ये सुद्धा याचे डिफरन्शिएशन ऑपरेट करू शकतो. जे दिलेल्या फंक्शनला आपण लॉट ऑफ टाइम डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे. मग हे गिव्हन फंक्शन f ऑफ x याला आपण जर y कन्सिडर केलं तर f डॅश ऑफ x होणार आहे y1, f डबल डॅश ऑफ x होणार आहे y2, f ट्रिपल डॅश x होणार आहे y3 अप टू f एन ऑफ x होणार आहे y ऑफ n. ते होणार आहे y ऑफ n. आणि आपण y1, y2, y3 अप टू yn यालाच आपण काय म्हणू शकतो, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन. म्हणजेच आपण गिव्हन फंक्शनचा लॉट्स ऑफ टाइम डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. त्यातलेच आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंतचे एक्झाम्पल्स टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत. सेकंड ऑर्डर आहे, थर्ड ऑर्डर पर्यंत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिलेले आहे. nth ऑर्डर सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे, पण ती तुमच्या सिलेबस मधून वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण घेणार नाही आहोत. पण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट काय आहे त्याच्यावर बेस्ट एक्झाम्पल्स आपण बघतो आहोत. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड d2y/dx² ऑफ द फॉलोइंग. म्हणजे हे जे काही एक्झाम्पल दिले तुम्हाला x is equals to a into theta minus sin theta and y is equals to a into 1 minus cos theta, याचा तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कारण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला, dy/dx मिळेल. बट तुम्हाला फाइंड काय करायला लावलंय, d2y/dx². म्हणजे dy/dx फाइंड केल्यानंतर त्याला तुम्हाला पुन्हा डिफरन्शिएट करावं लागेल, तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे d2y/dx². ठीक आहे. मग ते आपण कसं सॉल्व्ह करणार. आता गिव्हन काय दिलंय आपल्याला, गिव्हन x इज इक्वल्स टू a इंटू थिटा मायनस साइन थिटा अँड y इज इक्वल्स टू a इंटू 1 मायनस कॉस थिटा. या दोन टर्म्स आपल्याला गिव्हन आहे. आता x आणि y या दोन्ही टर्म विथ रिस्पेक्टिव्ह थिटाच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत किंवा त्या फंक्शन तुम्हाला थिटाच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केले आहे. त्यामुळे पहिले आपण विथ रिस्पेक्टिव्ह थिटा x आणि y ला डिफरन्शिएट करणार आहोत. मग विथ रिस्पेक्ट टू थिटाचं डिफरन्शिएट केलं तुम्हाला व्हॅल्यू काय मिळणार, dx/dθ अँड dy/dθ. मग त्यावरून आपण dy/dx कसं फाइंड करायचा ते आपण बघितलं आहे पॅरामेट्रिक फंक्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये, जी या आधीची कन्सेप्ट आपण शिकलो आहोत. ठीक आहे. फर्स्ट आपण डिफरन्शिएट x अँड y विथ रिस्पेक्टिव्ह थिटा. म्हणजे हे काय मिळेल तुम्हाला, x dx/dθ which is equals to ddθ of theta minus sin theta which is equals to ddθ of theta, that means 1 minus sin theta चा डेरिव्हेटिव्ह cos theta. इथे a राहिला रिमेनिंग लिहायचा, a into theta minus sin theta आहे ते. ओके. a into theta minus sin theta. ठीक आहे. आता a हा स्केलर मल्टिपल आहे theta minus sin theta ला. a बाहेर तसंच काय आलं, ddθ ऑफ थिटा मायनस साइन थिटा. a जसाच्या तसा. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा, दॅट इज 1 मायनस साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. म्हणजे हे तुम्हाला मिळालं dx/dθ ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली a इंटू 1 मायनस कॉस थिटा. मेक इट नंबर 1. तसंच y काय दिलंय तुम्हाला, अँड y इज इक्वल्स टू a इंटू 1 मायनस कॉस थिटा. याला सुद्धा काय करणार आहोत आपण, विथ रिस्पेक्टिव्ह थिटाने डिफरन्शिएट करणार आहोत. म्हणजे काय मिळेल, dy ऑफ dθ विच इज इक्वल्स टू ddθ ऑफ a इंटू 1 मायनस कॉस थिटा. ओके. अगेन a इज स्केलर मल्टिपल ऑफ 1 मायनस कॉस थिटा, तो पुन्हा बाहेर येईल. मग a इंटू ब्रॅकेट मध्ये 1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा
0, कारण 1 काय झालं विथ रिस्पेक्ट टू थिटा असताना कॉन्स्टंट झालं आणि मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0, त्यामुळे ती आली टर्म 0. मायनस साइन जसं तसं कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन थिटा. मायनस मायनस गेट प्लस म्हणजे तुम्हाला हे मिळालं ए साइन थिटा. ती कसली व्हॅल्यू मिळाली dy बाय डी थिटा. मेक इट नंबर 2 बाय युजिंग dx बाय डी थिटा म्हणजे नंबर 1 आणि dy बाय डी थिटा म्हणजे इक्वेशन नंबर 2 आपण dy बाय dx फाइंड करणार. ठीक आहे. नाउ फ्रॉम 1 and 2 नाउ फ्रॉम इक्वेशन 1 and 2 dy by dx is equals to dy by d theta upon dx by d theta. आणि ही आहे पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन, पॅरामेट्रिक फंक्शन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन, जे आपण प्रिव्हियस एक्सरसाइज मध्ये असे बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहे. ओके. विच इज इक्वल्स टू dy by d ची व्हॅल्यू आहे a इंटू साइन थिटा अपॉन dx by d theta ची व्हॅल्यू आहे a इंटू 1 मायनस कॉस थिटा. न्यूमरेटरचा a आणि डिनॉमिनेटरचा a गेट कॅन्सल, शिल्लक राहिले फक्त साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस थिटा. साइन थिटा म्हणजेच काय 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. दिस इज द हाफ अँगल फॉर्म्युलेज. आणि 1 मायनस कॉस थिटा म्हणजेच काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. दिस इज वी युजिंग बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. अगेन 2 गेट कॅन्सल. इथं साइन थिटा बाय 2 हा खाली स्क्वेअर आहे म्हणजे खालची एक साइन थिटा बाय 2 ची टर्म कॅन्सल म्हणजे हे आहे कॉस थिटा बाय 2 अपॉन साइन थिटा बाय 2. सेम अँगल आहे कॉस अपॉन साइन दॅट इज कॉट म्हणजे हे झालं कॉट थिटा बाय 2. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy बाय dx ची. ठीक आहे. बट आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं आहे का नाही, आपल्याला d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर फाइंड करायचं. त्यामुळे या आलेल्या टर्मला आपल्याला परत डिफरन्शिएट करावं लागेल. ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. ठीक आहे. मग डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्टिव्ह x तर हे काय मिळेल dx ऑफ dy बाय dx. बरोबर आहे की आपण काय करतो आहोत हे जो काही dy बाय dx मिळालाय याला विथ रिस्पेक्ट टू x पुन्हा डिफरन्शिएट करतो आहोत म्हणजे ddx ऑफ dy बाय dx विच इज इक्वल्स टू ddx ऑफ कॉट थिटा बाय 2. ओके. म्हणजे हे झालं d इंटू d स्क्वेअर y अपॉन dx इंटू dx स्क्वेअर म्हणजे ही टर्म झाली d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर विच इज इक्वल्स टू. आता ddx ऑफ कॉट थिटा बाय 2 याचं जर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायला गेलं तर या x साठी हा थिटा काय होणार आहे कॉन्स्टंट होणार आहे आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 0 होणार आहे. पण ते आपण होऊ नये म्हणून आपण ऍडजस्टमेंट करणार आहोत. तर dd थिटा ऑफ कॉट थिटा बाय 2 इंटू d थिटा अपॉन dx. काय केलंय आपण d थिटाने मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. त्याने तुमच्या इक्वेशनला काहीही फरक पडत नाही. पण म्हणजेच तुमच्या इक्वेशन मध्ये हा जो d थिटा आलाय आणि हा जो d थिटा आलाय त्याने काय केले आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड केले. ते दोघं जर कॅन्सल केले तर तुम्हाला ऍज इट इज ddx ऑफ कॉट थिटा बाय 2 हे इक्वेशन मिळणार आहे. पण ही ऍडजस्टमेंट का केली आहे कारण विथ रिस्पेक्ट टू x ने आपण डिफरन्शिएट करतो आहोत आणि टर्म इन फॉर्म ऑफ थिटा आहे आणि त्याने जर त्याला डिफरन्शिएट केलं त्याचं सोल्युशन आपल्याला 0 मिळणार आहे. त्यासाठी आपण d थिटाने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यामुळे त्या टर्मला काहीही फरक पडलेला नाही. ठीक आहे. बट आपल्याला त्याचं सोल्युशन मिळवायला इझी पडणार आहे. ठीक आहे. मग dd थिटा ऑफ कॉट थिटा बाय 2 आता याचं डिफरन्शिएशन आपण ऑपरेट करू शकतो कारण दिलेला जे फंक्शन आहे ते पण विथ रिस्पेक्टिव्ह थिटा आहे आणि आपण घेतलेलं फंक्शन पण विथ रिस्पेक्टिव्ह थिटा आहे म्हणजे dd थिटा ऑफ कॉट थिटा बाय 2 दॅट इज मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. अगेन वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा बाय 2. कसं डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटा बाय 2 घेतला जो काय आलाय कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 and again we have to take the derivative of theta by 2. Okay, which is equals to minus cosec square. Okay, d theta by dx term राहिली. What about this d theta and dx?
ही टर्म मी रिव्हर्स करणार आहे इन द फॉर्म ऑफ इंटू 1 अपॉन dx बाय डी थिटा मध्ये. हे काय केलं आपण, डी थिटा बाय dx जी टर्म होती तिला काय केलं, रिव्हर्स केलं 1 अपॉन dx बाय डी थिटा मध्ये. कारण 1 अपॉन dx बाय डी थिटा ज्याची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मधून इथे पुट करू शकतो आपण. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 जसंच्या तसं. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा बाय 2. आता इथे 1/2 स्केलर आहे मल्टिपल, त्याला तो बाहेर येणार आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा, दॅट इज 1. म्हणजे हे काय मिळालं 1/2 इंटू 1 अपॉन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx बाय डी थिटा, दॅट इज a इंटू 1 मायनस कॉस थिटा विच इज इक्वल्स टू हे मिळाले तुम्हाला मायनस 1/2 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू आता हा a इकडे मल्टिप्लाय तो इकडे पुढे घेतलाय. ठीक आहे, डिनॉमिनेटरला इथे पण तो डिनॉमिनेटरला ठेवला जे पुढे पाठवलाय तो. इथे काय शिल्लक राहिला 1 अपॉन 1 मायनस कॉस थिटा विच इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 2a कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 into 1 upon 1 minus cos theta, that is 2 sin square theta by 2. 2 sin square theta by 2. ठीक आहे, मग त्या फक्त टर्म्स आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचे आहे विच इज इक्वल्स टू आता हे मायनस 1 अपॉन 2a जसंच्या तसं इंटू 2 म्हणजे 2 इंटू 2 ते काय झालं 4 झालं. म्हणजे ते झालंय मायनस 1 अपॉन 4a इंटू कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तो जो काही 2 होता तो इकडे मल्टिप्लाय करून घेतला, तो 2 इंटू 2 4 झाला. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 4a कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1 अपॉन साइन म्हणजेच काय कोसेक, मग हे झालं परत कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 बेस सेम आहे, पॉवरची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. म्हणजे जे काय मिळेल मायनस 1 अपॉन 4a इंटू कोसेक रेस टू 4 थिटा बाय 2 इज द सोल्युशन ऑफ डी स्क्वेअर बाय अपॉन dx स्क्वेअर ऑफ द गिवन फंक्शन, दॅट इज x इज इक्वल्स टू a इंटू थिटा मायनस साइन थिटा अँड y इज इक्वल्स टू a इंटू 1 मायनस कॉस थिटा साठी आपण डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर फाइंड केला बाय युझिंग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे त्याचा पहिले फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला म्हणजे dy बाय dx फाइंड केला आणि तो dy बाय dx मिळाल्यानंतर त्याला पुन्हा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x आणि फाइंड केला डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर. ओके, नाउ second example is x is equals to a cos theta and y is equals to b sin theta at theta is equals to pi by 4. म्हणजे या x आणि y साठी पुन्हा तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर फाइंड करायचा आहे आणि डी स्क्वेअर x बाय डी एक्स स्क्वेअर फाइंड केल्यानंतर तुम्हाला थिटा पाय बाय 4 साठी चेक करायचा आहे. म्हणजे जिथे थिटा आहे तिथे पाय बाय 4 ही व्हॅल्यू टाकून चेक करायचं किती व्हॅल्यू काय येते आहे. ठीक आहे, मग गिवन फर्स्ट गिवन काय दिलंय x is equals to a cos theta and y is equals to b sin theta. Differentiate both with respect to theta. Differentiate with respect to theta. म्हणजेच आपल्याला dx by d theta काय मिळेल dd theta of a into cos theta which is equals to a is the scalar multiple of cos theta. तो जसाच्या तसा बाहेर cos theta चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा म्हणजेच dx बाय d थिटा ची व्हॅल्यू मिळाली आहे मायनस a साइन थिटा. ओके, अँड y काय दिलाय b साइन थिटा. त्याला विथ रिस्पेक्ट टू थिटाने डिफरन्शिएट केलं तर ते येईल dy अपॉन d थिटा म्हणजेच dd थिटा ऑफ b साइन थिटा. अगेन b इज द स्केलर मल्टिपल ऑफ साइन थिटा. b बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा म्हणजेच dy बाय d थिटाची व्हॅल्यू मिळाली d cos थिटा. नेगेटिव्ह नंबर दिस 2 and dx by d theta to 1. Okay, from equation 1 and 2 we can find dy by dx. ठीक है, from 1 and 2 dy
by dx is equals to dy by d theta upon dx by d theta which is equals to dy by d theta ची व्हॅल्यू आहे d cos theta आणि dx by d theta ची व्हॅल्यू आहे minus a sin theta which is equals to b upon a minus b upon a बाहेर काढून घेऊया cos theta upon sin theta that is cot theta म्हणजेच आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळाली आहे minus b upon a into cot theta. बट आपल्याला dy by dx म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे का तर नाही आपल्याला काय फाइंड करायचं आहे d स्क्वेअर y by dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. त्यामुळे हे जे काही इक्वेशन आलंय यांना पुन्हा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x ने काय करायचं आहे डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट with respect to x therefore ddx of dy by dx which is equals to ddx of minus b upon a into cot theta म्हणजेच ddx of dy by dx म्हणजेच मिळाला आपल्याला d square y by dx square जो आपल्याला फाइंड करायचा आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह which is equals to derivative of minus b upon a into cot theta. Minus b upon a is scalar multiple of cot theta. त्यामुळे minus b upon a बाहेर येणार आहे. Minus b upon a ddx of cot theta. आता पुन्हा with respect to x ने डिफरन्शिएट करत आहोत आणि ते फंक्शन काय आहे थीटा आहे. मग थीटा पूर्ण काय होईल हे फंक्शन कॉन्स्टंट होईल त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 येईल. बट आपल्याला ते करायचं नाही त्यासाठी आपण काय करणार आहोत थीटाने मल्टिप्लाय आणि डी थीटाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार आहोत जसं आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये. म्हणजेच काय होणार आहे मायनस बी अपॉन ए इंटू डी डी थिटा ऑफ कॉट थिटा इंटू डी थिटा अपॉन डी एक्स म्हणजे डी थिटाने आपण काय केलं आहे मल्टिप्लाय आणि डिवाइड केला आहे. ओके विच इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटा इज माइनस कोसेक स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा अपॉन डीएक्स ला रिव्हर्स करूया म्हणजे ते 1 अपॉन डीएक्स बाय डी थीटा रिव्हर्स करतो कारण आपल्याकडे डी थीटा बाय डीएक्स ची व्हॅल्यू नाही पण डीएक्स बाय डी थीटा ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे फ्रॉम इक्वेशन 1. ओके मग विच इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए इंटू मायनस कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन dx by d theta ची व्हॅल्यू आहे मायनस a sin theta मायनस a sin theta. आता मायनस साइन 3 वेळेस आलं दिस मायनस मायनस गेट प्लस बट अगेन दिस मायनस वी गेट मायनस फॉर द होल इक्वेशन. ठीक आहे b अपॉन a इंटू a दॅट इज a स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थीटा इंटू 1 अपॉन साइन थीटा अगेन 1 अपॉन साइन इज कोसेक म्हणजे ते काय होणार आहे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक थिटा कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक थिटा दॅट इज कोसेक क्यूब थिटा म्हणजेच डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू कोसेक क्यूब थिटा. ओके पण आपला प्रॉब्लेम संपलाय का नाही काय सांगितलंय आपल्याला की ऍट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय 4 ला चेक करायचं आहे की ती व्हॅल्यू काय येते. ठीक आहे मग ऍट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय 4 डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ऍट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय 4 विच इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए इंटू कोसेक क्यूब ऑफ पाय बाय 4. फक्त या थिटाच्या जागी काय पुट केलं पाय बाय 4 बाकीच्या टर्म आहे तशाच. ओके विच इज इक्वल्स टू डी स्क्वेअर वाय बाय डीएक्स स्क्वेअर ऍट थिटा इज इक्वल्स टू पाय बाय 4 विच इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए तसंच व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कोसेक पाय बाय 4 दॅट मीन्स कोसेक 45 दॅट इज √2 म्हणजे हे येणार आहे √2 ब्रॅकेटचा क्यूब. ओके √2 ब्रॅकेटचा क्यूब दॅट इज मायनस बी अपॉन ए स्क्वेअर जसंच्या तसं √2 चा क्यूब फाइंड करायचं आहे आपल्याला. √2 चा स्क्वेअर आहे 2 आणि पुन्हा एक √2 टर्म शिल्लक राहते म्हणजे ते काय होणार आहे
2√2 म्हणजेच आपलं सोल्युशन काय मिळालं -2√2b upon a square. This is your solution of d square y by dx square and theta is equals to pi by 4 साठी सोल्युशन मिळाले -2√2b upon a square for the given values x is equals to a cos theta and y is equals to b sin theta आणि ते चेक केले आपण for theta is equals to pi by 4 साठी. Okay? Now next example, if x is equals to 80 square and y is equals to 280, then show that xy into d square y by dx square plus a is equals to 0. म्हणजे गिवन आपल्याला दिली आहे x आणि y ची व्हॅल्यू आणि शो करायला लावले की xy into d square y by dx square plus a is equals to 0. आता जे शो करायचं त्यातून एक गोष्ट तर क्लिअर झाली की आपल्याला d square y by dx square फाइंड करायचा आहे. म्हणजे दिलेल्या x आणि y साठी आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. दिस इज फर्स्ट कॉन्सेप्ट क्लिअर झाली आणि मग बाकीच्या व्हॅल्यूज त्या स्टेटमेंट मध्ये कशा येत आहेत ते चेक करायचं. ओके, गिवन व्हॉट इज युअर गिवन x इज इक्वल्स टू 8t स्क्वेअर अँड y इज इक्वल्स टू 2at. x आणि y दोन्ही फंक्शन मध्ये t आहे त्यामुळे दोघांना आपण विथ रिस्पेक्टिव्ह t ने डिफरन्शिएट करावं. ओके, मग डिफरन्शिएट x and y with respective t म्हणजे हे मिळालं dx by dt which is equals to d dt of a t square. अगेन a is scalar multiple तो बाहेर डेरिव्हेटिव्ह आपल्याला ऑपरेट करावा लागणार आहे t स्क्वेअरचा दॅट इज a into 2t that means 2at is the derivative of dx by dt. Okay, now what is y? Y is 2at. We have to differentiate it with respect to t, then we give dy by dt which is equals to derivative of 2at. Again 2a is scalar multiple of t, ते बाहेर काढला 2a with d dt of t. What is the derivative of t? That is 1. म्हणजे काय मिळालं 2a into 1 म्हणजे तुम्हाला dy by dt ची व्हॅल्यू मिळाली 2a. दोन्ही व्हॅल्यू फाइंड केल्या आपण dx by dt and dy by dt. By this two हे दोन्ही इक्वेशन्स यूज करून आपण पहिले काय फाइंड करणार आहोत dy by dx. मग dy by dx कसे मिळणार आहे आपल्याला याच्यावरून फ्रॉम 1 and 2 dy by dx is equals to dy by dt upon dx by dt. What is the value of dy by dt? That is 2a. And what is the value of dx by dt? That is 2at. 2a get cancel. फक्त काय शिल्लक राहिलंय 1 upon t. ही कसली व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 upon t? dy by dx ची. काय मिळाली dy by dx ची व्हॅल्यू 1 upon t. बट आपल्याला जे स्टेटमेंट शो करायचं आहे त्यामध्ये काय यूज करतोय आपण d square y by dx square यूज करतो आहोत. ठीक आहे, मग याला पुन्हा डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट with respective x म्हणजे आपल्याला d square y by dx square मिळेल म्हणजे ddx of dy by dx which is equals to ddx of 1 upon t. हे काय झालं d into d square y upon dx square. d square y upon dx square म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो आपल्याला जे स्टेटमेंट शो करायचं आहे त्यामध्ये काय करायचं आहे यूज करायचं आहे which is equals to डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon t. विथ रिस्पेक्ट टू काय आहे x आहे. विथ रिस्पेक्ट टू x असताना t काय होईल कॉन्स्टंट होईल आणि डेरिव्हेटिव्ह काय येईल 0 होईल. म्हणून आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये जशी ऍडजस्टमेंट केली तशी इथे पुन्हा करणार आहोत dt ने मल्टिप्लाय आणि डिवाइड म्हणजे काय होणार आहे d dt ऑफ 1 upon t into dt by dx. dt ने काय केलं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं विच इज इक्वल्स टू d dt ऑफ 1 upon t म्हणजेच काय t raised to minus 1. डिनॉमिनेटरला त्याची पॉवर काय आहे 1 आणि न्यूमरेटर जाताना काय होईल -1. ठीक आहे, इंटू 1 upon dx by dt. याला आपण रिव्हर्स करून घेतलं कारण आपल्याकडे dt बाय dx ची व्हॅल्यू नाही पण dx by dt त्याची व्हॅल्यू आहे फ्रॉम इक्वेशन 1. ओके, विच इज इक्वल्स टू हे आहे डेरिव्हेटिव्ह -1 t raised to -2. ती पॉवर पुढे आली आणि एकनी
कमी झाली दॅट इज -1 t⁻² इंटू 1 अपॉन dx बाय dt त्याची व्हॅल्यू dt ची व्हॅल्यू 2at विच इज इक्वल म्हणजे आपल्याला मिळालं -1 अपॉन t² इंटू 1 अपॉन 2at म्हणजे हे काय आहे आपल्याला -1 अपॉन 2at³ ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला d² अपॉन dx². त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला d² by dx is equals to -1 upon 2at³ ओके. बट आपल्याला शो काय करायचं आहे xy into d² upon dx² plus a is equals to 0 शो करायचा. मग ते शो करण्यासाठी आता हे आलेलं स्टेटमेंट आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागणार. ठीक आहे, मग याला सिम्प्लिफाय करण्यासाठी काय यूज करू शकतो आपण, तर आपण त्याला a ने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड जर केलं तर आपल्याला हे स्टेटमेंट मिळू शकतं. कसं मिळू शकतं ते बघूया. विच इज इक्वल d² बाय dx² जसंच्या तसं ठेवलंय, -1 अपॉन 2at³ पण तसंच ठेवलंय आणि a ने मल्टिप्लाय केलं आणि इथे डिवाइड केलं. ठीक आहे, इथे सिंगल टर्म होती a ची, a² केलं म्हणजे इथे एक a आला आणि a ने मल्टिप्लाय पण केलं. आता मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे बघूया. d² बाय dx² जसंच्या तसं विच इज इक्वल्स टू -1 अपॉन, आता इथून मी at सेपरेट करते at². जर या 2a²t³ मधून जर मी at² बाहेर काढलं तर शिल्लक काय राहणार आहे 2at राहणार आहे. होत आहे का सिम्प्लिफाय, चेक करा. ठीक आहे, या 2a²t³ मधून मी काय केलं a आणि t² बाहेर काढलं, मध्ये काय काय राहिलं 2 राहिला, एक a शिल्लक राहिला आणि t³ मध्ये t² इकडे गेल्यामुळे एक t शिल्लक राहिला. ठीक आहे, म्हणजे काय टर्म झाल्या त्या -1 अपॉन at² इंटू 2at आणि न्यूमरेटरला जो a मल्टिप्लाय केलाय तो जसाच्या तसा विच इज इक्वल्स टू 1 अपॉन व्हॉट इज at², that is x, and what is 2at, that is y. म्हणजे काय मिळालं a अपॉन xy मिळालं. ते काय मिळालं आपल्याला a अपॉन xy आणि कसली व्हॅल्यू आली d²y अपॉन dx² ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला a अपॉन xy. काय केली फक्त ऍडजस्टमेंट, a ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं आणि दोन टर्म फक्त सेपरेट केल्या at² आणि 2at आणि त्यांच्या व्हॅल्यू पुट केली, कारण at² ची व्हॅल्यू होती x आणि 2at ची व्हॅल्यू होती y. त्या फक्त काय केलंय पुट केलंय. ठीक आहे, बट काय शो करायचंय आपल्याला xy इंटू d² बाय dx² शो करायचा. ठीक आहे, मग xy काय इकडे डिवाइड इकडे त्यांना काय होईल मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय आलं xy इंटू d² बाय dx² विच इज इक्वल्स टू -a. जे मायनस साइन पहिल्यापासून आपण कॅरी करत आलो ते मायनस साइन जसं तसं -a. इकडे -a आहे राईट हँड साइडला, लेफ्ट हँड साइडला जाताना ते काय होणार आहे +a. म्हणजे काय मिळेल xy इंटू d² बाय dx² +a इज इक्वल्स टू 0. आणि हे स्टेटमेंट आपल्याला शो करायचंय दिलेल्या x आणि y च्या व्हॅल्यूसाठी. थोडक्यात काय केलंय आपण दिलेल्या एक्झाम्पल साठी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच d² बाय dx² फाइंड केला आणि ते दोन्ही फाइंड केल्यानंतर फक्त काय केलं त्याला a ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून त्या टर्म गिव्हन स्टेटमेंट मिळवण्यासाठी रिअरेंज केलं. ओके, अशा टाईपचे एक्सरसाइज 1.4 मधले अजूनही आपल्याला काही एक्झाम्पल बघायचे आहे आणि त्यानंतर आपला डिफरन्सिएशन हा चॅप्टर संपणार आहे. मग आपण पेपर फर्स्टचा ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर चालू करणार. ओके, थँक्यू.